महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आखाती देशात सुरू असलेल्या महायुद्धाचा फटका उत्तर पुणे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून 1700 एकरवरील केळीचे पीक धोक्यात आले आहे। युद्धामुळे निर्यात होणारा शेतीमाल पूर्णपणे थांबवण्यात आला आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातील केळीची निर्यात पूर्णपणे थांबवल्याने केळीचे बाजारभाव गडगडले आहेत। निर्यातक्षम केळी 20 ते 22 रुपये किलोने विकली जात होती, मात्र आज तीच केळी 7 ते 8 रुपये किलोने कोणतेही व्यापारी घेत नाही। त्यामुळे परिणामी काढणीसाठी आलेली केळी शेतातच पडून असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। झाड खाली पडले। आता आपण एक्सपोर्ट काढलेलं आहे पण का बाजारभावामुळे काढलं नाही। हार्वेस्टिंगला कोण गिराईकच नाही। सगळं युरोपपर्यंत नाही अजून आपले इराण असेल, ओमान असेल, सौदी अरेबिया, दुबई या ठिकाणी आपल्याला युद्धाचा प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। शेतकऱ्याचं आर्थिक कणा या युद्धाच्या निमित्तानं मोडलेला आहे। खरं तर केवळ केळीच नाही तर शेतीमालातला प्रत्येक म्हणजे द्राक्ष असतील, आमची केळे असतील, डाळिंब असेल, कांदा असेल, बटाटा असेल, या सगळ्या फळपिकांना जी काही प्रमाणात एक्सपोर्ट होतं ते चांगल्या क्वालिटीची ते आज एक्सपोर्ट होत नाही आहेत। जे युद्धाचं सावट आहे त्याचा डायरेक्टली परिणाम आमच्या शेतमालावरती, त्याच्या अर्थव्यवस्थेवरती, त्याच्या निर्यातीवरती झाला आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचं प्रचंड आर्थिक नुकसान या युद्धामुळं झालेलं आहे। खरं तर सरकारने या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे। मला वाटतं आता सरकार कर्जमाफीची काहीतरी घोषणा करते किंवा केलेली आहे, पण आमचं म्हणणं असं आहे की प्रत्यक्ष प्रमाणात शेतकऱ्याच्या खिशातून जो पैसा गेला आहे, आज आमच्या या परिसरामध्ये केळी पीक पिकवण्यासाठी 1 एकरला 1.5 लाखाहून अधिकचा खर्च होतो आणि आज या प्लॉटमध्ये आपण पाहिलं सगळा माल काढणीला आला। जर युद्ध झालं नसतं तर त्या काळामध्ये 18 ते 22 रुपयापर्यंतचा रेट होता, म्हणजे साधारणतः 3-4 लाख रुपये आमचे केळीचे झाले असते। आजची परिस्थिती अशी आहे का लोकलवालाही काढून नेत नाही किंवा एक्सपोर्टवाला तर येतच नाही। त्याच्यामुळे 70-80 हजार रुपये देखील म्हणजे भांडवल देखील अर्ध्यापेक्षा जास्तीचं आमचं कव्हर होत नाही। प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झालेलं आहे। मायबाप तसं पाहिलं तर सर्वात जास्त फटका बसतोय। केळी पीक हे आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याचं पेमेंट येते आम्हाला, मग आम्हाला पूर्ण भांडवल वगैरे सर्व अगोदरच त्याला तयारी करायची, स्वतःकडनं लावायचं। याला काय आम्हाला काही शासन पुरवत नाही किंवा काही नाहीये। आता केळी लावताना आम्ही स्वतःच्या मुलांकडे विचार केला नाही, लहान लहान मुलांकडे का त्यांच्या तोंडातला घास काढून ह्या पिकाकडे देतो आम्ही। तसं पाहिलं तर बारकाईने विचार केला तर काय आमचं पण स्वप्न असं, चला हे केळी पिकवायची, ही मार्केटमध्ये विकायची, त्याचे 2 रुपये येतील, मग आपल्या संसाराला वापरायचे। पण ह्या आखाती देशातल्या युद्धामुळं त्याचा एवढा मोठा फटका बसलाय का पुढं जे म्हणजे पुढच्या वर्षी पण जेव्हा आम्हाला इच्छा होती का पुन्हा आपण केळी लावू, आता ती इच्छा तर राहिलीच नाहीये। मी रवींद्र थोरात, मुक्काम पोस्ट मांजरवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, कॅटविला फार्मर प्रोड्युसर कंपनीचा संचालक म्हणून सांगतोय की यंदा केळी पिकाला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल पिकवण्यासाठी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येतो आणि आता जे मार्केट आखातामध्ये युद्ध चालू असल्यामुळे जे मार्केट पडले त्याच्यामुळे 70 ते 75 हजार रुपये सुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही। त्यातून खूप मोठी हानी केळी उत्पादक शेतकऱ्याची होत आहे। तरी सरकारने याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त अनुदान देऊन शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ द्यावी अशी विनंती करतो। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।